प्रगत सर, तुम्ही मस्त देवगडमध्ये राहता, जो तालुका हापूस आंब्यांसाठी फेमस आहे. तर तिथे अशी कोणती जागा आहे का जिथे हापूस आंब्यांची लागवड आपण करू शकतो? येस, तुम्हाला तर माहिती आहे देवगड फेमस आहे आपल्या हापूस आंब्यांसाठी आणि आज हापूस आंब्यांचा टर्नओव्हर करोडोमध्ये आहे. तर आता प्रत्येकाला वाटतं की आपली स्वतःची एक मस्तपैकी हापूस आंब्याची बाग असावी, त्याच्यामध्ये मस्तपैकी एखादा शेतघर, नावाला शेतघर पण मस्तपैकी बंगला असावा. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय ना मल्टिपल प्रॉपर्टीज, आणि या सगळ्या प्रॉपर्टीज ना रोड टच आहे. आता याच्यामधली जी पहिली प्रॉपर्टी आहे ना, तर ती ना 10 लाख रुपये एकरी प्रॉपर्टी आहे. पण ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही कुणकेश्वर पासून ना 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे कुणकेश्वर, तारामुंबरी, मीठमुंबरी, इळिये इथे म्हणजे हापूस आंबा इकडचा एक नंबर असतो. तर तिथे ही जागा आहे, आणि ही जागा ना रोड टच जागा आहे. म्हणजे जर तुम्ही 10 एकर जागा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही 5 एकर म्हणून पण घेऊ शकता ही जागा. आणि याचा जो रेट आहे ना, हा 10 लाख रुपये एकरी आहे. म्हणजे एक 50 लाख रुपयामध्ये तुम्हाला मस्तपैकी हा प्लॉट मिळून जाणार आहे. भरपूर पाणी पण तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे. तुम्ही आजूबाजूला बघाल ना, तर सगळ्या आंब्याच्या बागाच बागा आहेत. ओके, सो असं ही लोकेशन आहे. आणि इथून गावठाण म्हणजे गाव पण, इळिये पण एकदम हाकेच्या अंतरावरती आहे. कुणकेश्वर मंदिर इथून 7 किलोमीटर वरती आहे. लिंगडा टिटा इथून एक 3 किलोमीटर वरती आहे. त्यामुळे एकदम आयडियल लोकेशन आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं, रोड टच आहे, पाणी पण या जागेतून गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पाण्याच्या पाईपलाईन मधून पाणी पण मिळून जाईल. त्याशिवाय जागेमध्ये चेक करण्यात आलेलं आहे, पाणी पण अवेलेबल आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला बाग बनवायची असेल तर 5 एकर जागा तुम्ही घेऊ शकता. 50 लाखामध्ये स्लाइटली निगोशिएबल तुम्हाला जागा मिळून जाईल. आणि प्लस तुम्हाला इथे तुमचं मस्तपैकी प्रशस्त घर पण बांधता येईल. तर अशी ही आपली पहिली जागा आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या.